आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। या ठिकाणी पाऊस पडतो अण्णाभाऊ साठेंचा जे मोठे लोकप्रिय आमदार आढावा एक मिनिट बघा मी एक मिनिट काय म्हणतो आहे का नक्कीच आपण बघतोय गोविंदा चेंबूर मध्ये मुंबईचा प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज RPIने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव साजरा केला आहे। आज 19 वर्ष झालेली आहे। या कार्यक्रमाला आमच्या अविनाश मातेकर साहेब आमचे माजी मंत्री हे उपस्थित आहेत। मी संजय डोळसेंना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चालू केलेला हा जो कार्यक्रम आहे आतापर्यंत चालू ठेवलेला आहे। मुंबईच्या प्रवेशद्वारामध्ये हा मोठा कार्यक्रम चालू होतोय। हा खरं चेंबूरमध्ये मानाचं स्थान असलेला हा RPIची दहीहंडी इथे साजरी केले त्याला मी शुभेच्छा देतो। आमचा इथे बोलवून मान सन्मान केला त्याबद्दल रिपब्लिकन पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संजय डोळसे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आणि लोकांचा उत्साह वाढवणारा कार्यक्रम। तळागाळातले लोक याच्यामध्ये सामील होतात आणि आनंद घेतात असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो। त्यांना सातत्य ठेवलं, एवढे 19 वर्ष याचं सातत्य ठेवलं याबद्दल त्याला मनपूर्वक धन्यवाद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 19 वर्ष या ठिकाणी दहीहंडी उत्सव आपण साजरा करत असतो। हा दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा हेतू असतो रिपब्लिकन पार्टीमध्ये सर्व धर्म समभाव या उद्देशाने आठवले साहेबांचा जो पक्ष आज पुढे चाललेला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन पुढे चालला असतो। म्हणून हा गोकुळाष्टमीचा दहीहंडी उत्सव हा नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो। आणि आज खास करून रिपब्लिकन पार्टी ऑफ नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाचे आपले राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री आणि आमच्या सर्वांचे म्हणजे आशीर्वाद असणारे नेहमी आशीर्वाद असणारे अविनाशजी मातेकर साहेब आज या ठिकाणी आम्हाला दहीहंडीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत। सरकारने आता गोविंदा पथकांसाठी विमा कुठेतरी जाहीर केलेला आहे। किती महत्वाचं होतं कारण की कुठल्या कुठे दुर्घटना होतात, काही ना काही गोविंदा पथकांना दुखापत होतात, तर अशामध्ये त्यांचा विमा असणं गरजेचं आहे काय वाटतं? कारण हा खेळ मैदानी असल्या कारणास्तव दहीहंडी उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। आणि अपघात ऍक्च्युली घडायला नाही पाहिजे पण अनुवादाने घडत असतात आणि सरकारने जो विमा गोविंदासाठी केलेला आहे तो खरंच स्वागतार्ह आहे आणि म्हणून सरकारचं आम्ही स्वागत करतो। सरकारने नियम काढला होता की 14 वर्षापेक्षा जास्त मुलांना दहीहंडी फोडण्यासाठी परवानगी दे, पण आता फक्त नाही। आपल्या मंडळाकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संलग्न कलाकुंज मित्र मंडळ या मंडळाच्या वतीने आम्ही निर्देश जारी केलेले आहेत। आम्ही 14 वर्षाखालील मुलांना दहीहंडी फोडण्यासाठी परवानगी देत नाही। 14 वर्षावरील मुलगा जर असेल त्याचं आधार कार्ड वगैरे आम्ही बघूनच नंतर परवानगी दिली जाते। कधी कधी दिसताना असं दिसतं की त्या व्यक्तीचं वय जास्त असतं पण दिसताना छोटा दिसतो म्हणून लोकांचा असा काही गैरसमज असतो की 14 वर्षाखालील आहे।
गोविंदा पथकांच्या सेफ्टीसाठी काय उपाययोजना इथे राबवण्यात आपल्याकडे डॉक्टरांची एक टीम या ठिकाणी उपलब्ध आहे, एक अँब्युलन्स उपलब्ध आहे, तात्पुरत्या स्वरूपाचा लगेच इलाज आपल्या जागेवरती दिला जातो आणि कुठल्याही गोंधळाला गेले 19 वर्ष आमच्या ह्या दहीहंडी मंडळामध्ये रिपब्लिक पार्टीच्या याच्यामध्ये कुठलीही इजा आजपर्यंत झालेली नाही आणि श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने पुढे होणार नाही असे मी आशीर्वाद. महिला गोविंदा पथक ही याच्यामध्ये भाग घेत आहेत, चांगलं मानवी मनोरंजन रचून ते कुठेतरी दहीहंडी फोडतायत, सलामी देत आहेत, काय सांगायला? म्हणून आमच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची खासियत आहे की महिला मंडळांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. फर्स्ट महिला पथक जे पण आमच्याकडे येतं, कितीही मंडळ असले तर महिलांना पहिलं पारितोषिक आमच्याकडून दिलं जातं आणि त्यांना थर लावण्याची संधी सुद्धा आमच्याकडून पहिली दिली जाते. यावर्षी किती पारितोषिक ठेवण्यात आले? पारितोषिक 2,22,222 रुपये हे आमचं सामूहिक पारितोषिक आम्ही ठेवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत किती गोविंदा पथक आले? आतापर्यंत 130 ते 140 पर्यंत पथक आमच्याकडे येऊन गेले, 5 ते 6 महिला पथक येऊन गेलेले आहे.